हॅलो फ्रेंड्स, सर्वांचं संगीता क्रिएशन्समध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। आता इथे ब्लाऊजची चेस्ट साईज आहे 34 इंच। त्यासाठी मी आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। गळा रुंदी मी घेणार आहे 2.25 इंच, कारण मला इथे डीप नेक बनवायचा आहे। तुमची जर डीप नेक नसेल, 7 इंचापेक्षा कमी गळा असेल तर तुम्ही 2.5 इंचापर्यंत गळा रुंदी घेऊ शकता। गळ्याची उंची घेतलेली आहे मी 11 इंच, कारण मला तयार 10.5 इंच हवा आहे, त्यामुळे मी 11 इंच उंची घेतलेली आहे। शिलाईमध्ये अर्धा इंच जातं आणि तयार 10.5 इंच गळा तयार होतो। तर मी अशा पद्धतीने गळ्याचं मार्किंग करताना क्लिप मिस झालेली आहे, त्यामुळे मी सांगते वरच्या बाजूने मी 2.25 इंच घेतलेला आहे, नंतर आकार दिलेला आहे आणि खाली जो रुंद भाग आहे तिथे 1.5 इंच घेतलेला आहे आणि वरती असा पंचकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे। या आकारावरतीच आपण कटिंग करून घेणार आहोत। तर मेजरमेंट व्यवस्थित समजून घ्या। खालच्या बाजूने खाली जिथे आपण गळा उंची घेतलेली आहे तिथे 1.5 इंच घेतलेला आहे, वरच्या बाजूने 2.25 इंच आणि हा आकार दिल्यानंतर आपण चला कटिंग करून घेऊया। आता कटिंग अशा पद्धतीने करायचे आणि हे जे मी कटिंग करत आहे अशाच पद्धतीने मार्किंग करून तुम्ही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता। आता कटिंग झाल्यानंतर आपण इथे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घेणार आहोत। त्याची सुईची बाजू ही घ्यायची आहे आणि त्याच्या सुईच्या बाजूने अस्तर व्यवस्थित ठेवायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित पिन लावून घ्या। तुम्हाला जर पिन लावण्याची गरज वाटत नसेल तर तुम्ही तसंही स्टिचिंग करू शकता, पण पिन लावल्यास अस्तर किंवा ब्लाऊजचं कापड सरकत नाही आणि शिलाई करताना अगदी सोपं पडतं आणि गळ्याचा शेपही खूप छान येतो। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित पिन करून घेतलेले आहे। त्यानंतर 1/4 इंचाचं मार्जिन घेऊन पूर्ण जो गळा आहे त्या गळ्याच्या आकाराला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कमी जास्त पार्ट होणार नाही, म्हणजे कमी जास्त कापड शिलाईमध्ये जाणार नाही याची काळजी घेऊन पूर्ण गळ्याला टिप मारायची आहे। नंतर जसा गळ्याचा आकार आहे तसाच कटिंग करायचं आहे 1/4 इंचाचं मार्जिन सोडून। त्यानंतर इथे जिथे जिथे आकार आहे, जिथे जिथे कोणे आहेत तिथे व्यवस्थित कट द्यायचे आहेत। कट दिल्यामुळे कापड इझिली फोल्ड होतं आणि गळ्याचा आकारही व्यवस्थित दिसतो। तर हे आता मी हे कापड पूर्ण फोल्ड करून घेते। यावरती तुम्ही प्रेस करून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट दाबटीप देऊ शकता। आता मी इथे दाबटीप देणार आहे। दाबटीप देताना कापड आणि मेन ब्लाऊजचं कापड आणि जे अस्तरचं कापड आहे त्याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि मग एकदम कडेवरती फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। आता व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून झाली की आपण यावरती नवीन लेस वगैरे किंवा तुम्ही नवीन कुठलीही डिझाईन बनवू शकता, पण मी इथे फार सिंपल डिझाईन बनवणार आहे। तर त्याआधी आपण पूर्ण जे ओपन अस्तर आहे त्याला चारही बाजूने शिलाई मारून घेऊया व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह आणि मग एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे तेही कट करून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असताल आणि तुम्हाला जर ब्लाऊजचे किंवा स्लीवचे डिझाईन्स, कटिंग्स म्हणजे शिलाईविषयी कुठलीही माहिती हवी असेल किंवा व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मी इथे पूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंगसह शिलाई करून झालेले आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट करून घेतलेलं आहे। आता आपण इथे करणार आहोत ब्लाऊजला थोडंसं डेकोरेट म्हणजेच डिझाईन। तर चला, इथे आपण हा जो खालचा 1.5 इंचाचा आकार दिला होता त्या 1.5 इंचाचंच मिळून 3 इंच होतं, तर तिथे आपण छोटासा बो बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे ब्लाऊजचं गळ्याचंच मधलं जे कापड होतं ते घेतलेलं आहे। अंदाजे 5 इंच लांब रुंद 5 इंच लांब आणि अंदाजे 4 इंच रुंद तुम्ही कापड घेऊ शकता। तुम्हाला जेवढा मोठा बो हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे कापड मी फोल्ड करून घेतलं आहे, सुईच्या बाजूने उलटून घेतलं आहे, त्याला सेंटरला आपण अशा पद्धतीने बो बनवून घेत आहे आणि मग ह्याला आपण सेंटरला जॉईंट करणार आहोत। तर तुम्हाला एकदम परफेक्ट बो बनवण्याची पद्धत जर पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, तो तुम्ही पाहून घ्या। म्हणजे आता मी इथे फास्टमध्ये दाखवलेलं आहे बो बनवण्याची स्टिक, पण तुम्ही जर अशा पद्धतीने वेगवेगळे बो बनवू इच्छित असाल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता हा बो मी अशा पद्धतीने बरोबर ब्लाऊजच्या सेंटरला जोडून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस घेणार आहे। आता ही लेस खरं तर मी साडीच्या काठावरती मॅचिंग घेतलेली आहे आणि इथं सुंदर असं समोसा लेस मी घेतलेली आहे आणि आपण ही ब्लाऊजला अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह जोडून घ्यायची आहे। तुम्ही अजूनही या लेसचा वापर करून वेगळे आकार देऊ शकता।
पण मी इथे सिंपल सोबर सुंदर आकार देणार आहे. तर अशा पद्धतीने मी अगदी फिनिशिंगसह पूर्ण ब्लाऊजला लेस जोडून घेत आहे. आता लेस जोडताना पण ब्लाऊजचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊनच पूर्ण ब्लाऊजला लेस जोडून घ्यायची आहे. आता ही एकदा जोडून झाल्यानंतर दोन्हीही बाजूने लेसला म्हणजेच ओपन जी बाजू आहे त्या बाजूकडून पण अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. कारण जर तुम्ही शिलाई मारली नाही आणि अशाच पद्धतीने हा ब्लाऊज तुम्ही कस्टमरला दिला तर ज्यावेळेस आत्ता काही वाटत नाही, हे कोणे वरती तरंगत नाहीत, पण ज्यावेळेस आपण हा ब्लाऊज घातला जातो आणि मग ब्लाऊज व्यवस्थित घातल्यानंतर जे कोणे असतात ते असे वरती तरंगतात, ते पाहायला चांगलं वाटत नाही. म्हणून अशा पद्धतीने दोन्ही बाजूने लेसला टीप मारून घेणं गरजेचं आहे. तर हे आता गळ्याला आपण लेस लावून झालेली आहे. आता आपण रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स घालतो त्या पद्धतीने टक्स घालूया. त्यासाठी मी ब्लाऊजला मधोमध फोल्ड केला आहे, शिलाई मार्जिन सोडून मधला सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि इथं 3.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. आता ह्या टक्सला पण आपण अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच खालच्या बाजूने फोल्ड करायचा आहे आणि वरती निमुळता भाग अशा पद्धतीने व्यवस्थित टक्स टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जोडणार आहोत इथे कमरपट्टी. आता कमरपट्टी जोडण्यासाठी मी इथे पट्टीची रुंदी आपण घेणार आहोत 1.25 इंच रुंद आणि लांबी घेणार आहोत कमरेची जेवढी तुमची लेंथ आहे त्या पद्धतीने. तर हे पहा, आता मी कमरेची लेंथ जेवढी आहे त्यापेक्षा थोडीची पट्टी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि 1.25 इंच रुंद पट्टी घेतली. त्यानंतर वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिन घेऊन तिला फोल्ड केलेला आहे आणि जी फोल्ड केलेली बाजू आहे ती ब्लाऊजच्या वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ठेवली आहे आणि नंतरचं जी पट्टी आहे ती कमरेच्या भागावरती ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे. त्यानंतर हा पट्टी पूर्ण पलटी करायची. ब्लाऊजचा जो वरचा भाग आहे तो पट्टीच्या आतमध्ये जाईल अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. त्यावरतीही दाबटीप मारायची आहे आणि त्यानंतर कमरेची जी पट्टी आहे त्यावरती एक 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपण हात शिलाई केल्यानंतर ती शिलाई काढू आणि ब्लाऊजला अगदी योग्य फिनिशिंग दिसेल. आता इथे सुंदर बोला लूक यावं म्हणून मी इथे थोडेसे गोल्डन मनी आहेत माझ्याकडे, मी त्याचं यूज करणार आहे. तुम्ही इथे बटन वगैरे लावू शकता, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ब्लाऊजला डेकोरेट करू शकता. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने खूप सिंपल आणि अगदी फास्टमध्ये होणारी ब्लाऊज डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला जर माझी ही ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा, लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा. खूप सुंदर सिंपल अशी ब्लाऊज डिझाईन. तर चला, ब्लाऊज डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा. तुमचे सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.